ओके. व्हेरी गुड मॉर्निंग वन्स अगेन मॅम. आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वॉन्ट संदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राईट. थोडंसं तुमच्यासोबत एकदा परत स्क्रीन शेअर करतोय मी, जेणेकरून तुम्हालाही चार गोष्टी परत एकदा लक्षात याव्या या दृष्टिकोनातून. आपण काय पाहिलं, राईट, त्या संदर्भातल्या प्रॅक्टिस प्रोसेस आपण करत होतो. आणि थोडक्यात मी तुम्हाला एकदा इन शॉर्ट प्रोसेसमध्ये या गोष्टी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपल्याला एकदा रिव्हिजन प्रोसेस होईल आणि आपल्याला हा व्हिडिओ पण प्रॉपर पद्धतीने तुम्हाला पाठवता येईल. राईट. आय होप सो दॅट यू आर गेटिंग माय स्क्रीन. तुम्हाला माझी स्क्रीन नक्की दिसत असावी. स्क्रीन नाही दिसत सर. ओके, जस्ट मिनिट मॅम, आय एम जस्ट गोइंग टू शेअर अ स्क्रीन विथ यू. राईट. आय होप सो दॅट यू आर गेटिंग माय स्क्रीन. फाईन मॅम. आपण वॉन्टचे उपयोग पाहत असताना तीन महत्वाचे उपयोग पाहिले मॅडम. सगळ्यात पहिले पाहिजे असणे किंवा हवे असणे. मला एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून जर हवी असेल तर मी वॉन्टचा वापर नक्की करू शकतो. जसं मला एक वही पाहिजे, आय वॉन्ट अ नोटबुक. मला थोडे पैसे पाहिजे, आय वॉन्ट सम मनी. या पद्धतीने आपण वापरू शकतो. दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे सांगण्यासारखी ती म्हणजे मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण वॉन्टचा वापर करू शकतो. जसं मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे, तर आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. मला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे, तर आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. या पद्धतीने आपण सांगू शकतो. आणि शेवटी काहीतरी बनणे किंवा होणे या दृष्टिकोनातून स्पेशली वॉन्ट टू बिकमचा वापर केला जातो. आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर, आय वॉन्ट टू बिकम टीचर, आय वॉन्ट टू बिकम अ प्यून, आय वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन. या पद्धतीने आपण वॉन्ट टू बिकमचा वापर काहीतरी बनणे किंवा होणे या अर्थाने करू शकतो. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आपण त्याच्यामध्ये पाहिला, आय यू विथ असेल तर फक्त वॉन्टचा वापर केला जातो होकारार्थी वाक्यात. आणि ही शी टर्म असेल तर वॉन्टला येस लावलं जातं. दॅट इज कॉल्ड एज वॉन्ट्सचा वापर केला जातो. बघा, एक उदाहरण पण आपल्याला दिलंय, मला पेन हवा आहे, आय वॉन्ट अ पेन. निगेटिव्ह करताना आपण आय यू विथ साठी डू नॉटचा वापर करतो, म्हणून इथे आय डू नॉट वॉन्ट अ पेन असं लाभलंय. आणि प्रश्नार्थी वाक्य करताना आय यू विथ असेल तर डूचा वापर करतो, म्हणून डू आय वॉन्ट अ पेन असा वापर केला आहे. दुसऱ्या साईडला त्याला गाडी पाहिजे, ही वॉन्ट्स अ कार. येस येसचा प्रत्यय आपण लावतो फक्त होकारार्थी वाक्यामध्ये. निगेटिव्ह करताना आपण ही शी आम्हाला डज नॉटचा वापर करतो, म्हणून ही डज नॉट वॉन्ट कार असं वापरलं जातं. निगेटिव्ह आणि क्वेश्चन करत असताना येसचा प्रत्यय लावला जात नाही, हे लक्षात घ्या. इकडे ही शी नावाचं वाक्य प्रश्नार्थी करत असताना डजचा वापर सुरुवातीला होतो, म्हणून डज ही वॉन्ट कार. अशा पद्धतीने आपण वॉन्टचा वापर प्रॉपर पद्धतीने समजून घेऊ शकतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अजून काही वाक्य मी तुम्हाला विचारतोय मॅडम. बघा, मला जर्मनला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गो टू जर्मन. राईट. ओके. मला दार्जिलिंगला जाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गो टू दार्जिलिंग. 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 ओके, राईट. नेक्स्ट. मला शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू सेलिब्रेट शिवजयंती. शिवजयंती और बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ राजा शिवछत्रपती असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात मॅडम? राईट. फाईन. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, परंतु आपल्याला वापरत असताना त्या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत. म्हणून लॉजिकली आणि टेक्निकली दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं टेक्निकल पार्ट म्हणजे काय, तर यस लावायचं की नाही लावायचं, डू कुठे लावायचं आणि डच कुठे लावायचं, हा झाला टेक्निकल पार्ट. पण लॉजिकल पार्ट म्हणजे काय, की हा पार्ट कुठे वापरायचा असतो. जसं वॉन्ट तीन प्रकारे आपण शिकलो, पाहिजे असणे, हवे असणे, मनातील इच्छा व्यक्त करणे आणि वॉन्ट टू बिकम या अर्थाने पण याचा वापर करू शकतो. याला म्हणतात लॉजिकल पार्ट ऑफ द ग्रामॅटिकल कॉन्सेप्ट. ओके मॅम. राईट. I hope so that you might have understood the kind of concept what I have explained to you. Thank you very much for being